MHTCET 2022 मध्ये MHTCETला विचारलेला क्वेश्चन आहे. पी स्टेटमेंट दिलेलं आहे, अ मॅन इज हॅपी, आणि क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे, अ मॅन इज रिच. बरेच एक्झाम्पल आत्तापर्यंत असे, ह्याला अगोदर स्टार देऊन टाकूया, नंतर परत राहतो स्टार. इझी लेवलचा क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त नायदर नॉर काय प्रकार आहे, सिम्बॉलिक फॉर्म विचारलेला आहे. कशाचा? अ मॅन इज नायदर हॅपी नॉर रिच. हे नायदर नॉर काय प्रकार आहे तेवढं समजलं की तुम्हाला याचा आन्सर मिळणार आहे. अजून एक त्यामध्ये ॲक्च्युली आपल्याला माहीत आहे, अगोदर पण मी सांगितलेलं आहे, जे सगळे एक्झाम्पल करतायत MHTCET 2004 पासून 2022 पर्यंत विचारलेले सगळे क्वेश्चन आपण घेतो आहे. पहिला पार्ट चाललेला आहे मॅथमॅटिकल लॉजिकमधला, लॉजिकल कनेक्टिव्ज, कंपाऊंड स्टेटमेंट, ट्रूथ टेबल्स. आणि त्याच्यामध्ये एवढ्या पहिल्या पार्टमधले फक्त सगळे क्वेश्चन आपण घेतलेले आहे, ज्याच्यामध्ये नायदर नॉर हे भरपूर वेळा रिपीट झालेलं आहे. का रिपीट झालेलं आहे ते चुकतं म्हणून. जसं आयदर ऑर जे आहे तिथे आपण काय वापरतो तर ऑर वापरतो, म्हणजेच काय वापरतो तर डिसजंक्शन वापरतो. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण नायदर पी और आयदर पी और क्यू असेल तर इथे वापरतो पी और क्यू. पण नायदर पी नॉर क्यू असं जर असेल तर मात्र इथे नायदर नॉरमध्ये जरी ऑर असेल तरी हे ऑर नाही आहे तर अँड आहे. म्हणजेच इथे कंजंक्शन असतं कुणाचं तर नॉट पी आणि नॉट क्यूचं कंजंक्शन. निगेशन ऑफ पी अँड म्हणजेच कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. आणि तुम्हाला डी मॉर्गन्स लॉ जर माहीत असेल तर याची व्हॅल्यू ही कशाच्या इक्वल असते? निगेशन ऑफ पी इथे अँड असेल तर ऑरच्या इक्वल असते, आणि इथे ऑर असेल तर अँडच्या इक्वल येणार आहे. म्हणजे निगेशन ऑफ पी ऑर क्यूच्या इक्वल असणार आहे. जर डी मॉर्गन्स लॉ माहीत नसेल तर नेक्स्ट पॉईंट जो आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आणि अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स, याच्यामध्ये आपण सगळे लॉज ऑफ स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये सगळे लॉज बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपला हा डी मॉर्गन्स लॉ पण असेल. म्हणजेच निगेशन पी अँड निगेशन क्यू हे याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे नायदर नॉरचा, पण तो ऑप्शनमध्ये कुठेच नाही आहे. निगेशन पी ऑर अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू हा ऑप्शनच नाही आहे. त्यासाठी आपल्याला कुठला लॉ आठवला पाहिजे तर डी मॉर्गन्स लॉ आठवला पाहिजे. ह्याची व्हॅल्यू कोणाच्या इक्वल असते? लॉजिकल इक्विव्हॅलन्समध्ये पण आपण बघणार आहे हे याच्या इक्वल कसं येतं, याचं रिझन पण बघणार आहे. तर निगेशन ऑफ पी ऑर क्यूच्या इक्वल असतं, म्हणजेच याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे तर निगेशन ऑफ पी ऑर क्यू.